नमस्कार, मी सहयोगिता आणि आपण पाहत आहात विदर्भ सत्यजित लाईव्ह न्यूज। पाहूया आजची विशेष बातमी। आपण पाहत आहात विदर्भ सत्यजित लाईव्ह न्यूज। मी उद्धव फंगाळ। मकर संक्रांतीच्या सर्व प्रेक्षक वर्गांना माझ्याकडून मनपूर्वक शुभेच्छा। आपल्यासोबत मेकर तालुक्यातील देऊळगाव माळी येथील राजेश भाऊ मगर आहेत। गावात तंटामुक्ती अध्यक्षाचं सुद्धा एक काम करतात, ते एक सामाजिक कार्यात बी आहेत आणि एक वार्ताहर सुद्धा करतात ते, आणि राजकारणात सुद्धा गेल्या अनेक वर्षापासून सक्रिय आहेत। म्हणजे एकंदरीत जर पाहिलं तर राजू भाऊचं काम हे सर्वसमावेशक काम आहे त्यांचं। आपण बाकीच्या काही गोष्टी त्यांच्या सोबतच बोलूया। राजू भाऊ, तुमचं विदर्भ सत्यजित चॅनल मध्ये स्वागत आहे। नमस्कार सर। तुम्ही आता राजकारणामध्ये किंवा समाजकार्यामध्ये किंवा गावाच्या सामाजिक कार्यामध्ये किती वर्षापासून तुम्ही काम करता नेमकं? माझं सुरुवातीचं काम असं होतं, सुरुवातीला माझे वडील मुख्याध्यापक असल्यामुळे कैलासवासी एकनाथ मगर सर म्हणून सुधासाहेब चौधरी विद्यालय या ठिकाणी शिक्षक होते आणि नंतर मुख्याध्यापक झाले। आणि मुख्याध्यापक असताना आम्ही सोनाटी या गावात राहत होतो। त्या गावामध्ये वडील शिक्षक असल्यामुळे आमच्यावर अतिशय चांगल्या पद्धतीने संस्कार आणि सामाजिक वारसा पप्पाचा असल्यामुळे, आणि माझे आजोबा कैलासवासी दगडूजी पाटील हे सुद्धा एक चांगल्या सामाजिक चळवळीमध्ये भाग घेत होते आणि त्यांचा वारसा आम्हा सर्व परिवारावर त्या ठिकाणी लाभला। आणि सोनाटी या गावामध्ये आम्ही हळूहळू ग्राम स्वच्छता अभियान असेल, त्याचबरोबर दारूबंदी हा एक मोठा पायंडा सोनाटी सारख्या मोठ्या शहरामध्ये, सोनाटी सारख्या ग्रामीण भागातील गावामध्ये त्या ठिकाणी आम्ही पाडला। आणि त्या ठिकाणी सरपंच पदही एक वेळेस नंदूभाऊ अंबोरे यांच्या माध्यमातून त्या ठिकाणी आमच्या नवयुवक मंडळीला मिळालं आणि तेव्हापासून आम्ही समाजकार्यामध्ये काम करतो। आणि या समाजकार्यामध्ये गत 20 ते 25 वर्षापासून सातत्यानं काम करत असताना समाजाची सेवा करणं हा एक महत्वपूर्ण उद्देश डोळ्यासमोर ठेवून, आणि समाजाची सेवा करत असताना आपोआपच राजकीय पदही मिळत गेली। आणि राजकीय पदे मिळत गेल्याच्या नंतर या भागाचे लोकनेते खासदार प्रतापराव जाधव साहेब असतील, त्यानंतर आमदार डॉक्टर संजय रायमोलकर साहेब असतील, या सर्वांच्या माध्यमातून गोरगरिबांची कामं होत गेली। त्यामुळे आम्ही समाजकार्याकडे जुटलो आणि राजकारणाकडे जुटलो। कोणत्या पक्षाचं काम करतात? मी सध्या खासदार प्रतापरावजी जाधव साहेब व माजी आमदार डॉक्टर संजयजी रायमोलकर साहेब यांच्यावर विश्वास ठेवून माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या शिवसेना या पक्षामध्ये काम करतो आहे। गेल्या विधानसभेमध्ये सुद्धा तुम्ही एक देऊळगाव सर्कल असो, सोनाटी सर्कल असो, या ठिकाणी समजा प्रचार केला, काम केलं, काय वाटलं त्या दरम्यान? कारण तुम्हाला यश काय आलं नाही, काय वाटलं त्या दरम्यान? काम करत असताना आमदार साहेब आणि खासदार साहेबांच्या वर अतोनात प्रेम करणारी मंडळी होती आणि आहे। पण काम करत असताना प्रत्येकाच्या जवळ आम्ही जात होतो। प्रत्येक ग्रामीण भागातले विकास कामं सुद्धा शिवसेनेच्या माध्यमातून भरपूर झालेली आहेत। कोणत्याही गावात गेलं तर विकास कामं खूप झालेली आहेत, परंतु प्रतिनिधीला लोकांनी का नाकारलं याचं महत्वपूर्ण कारण एक असं निदर्शनास आलं की जो पैसा या आताच्या नवीन आमदारांनी दिला आणि प्रत्येकाला समजा त्या पद्धतीनं तिथं जेवणाच्या पार्ट्या असतील, काय जे असेल त्या, आणि लोकांना फक्त तेवढी एक सहानुभूती घेतली किंवा चला आपण पैशाच्या याच्यावर ते मतदान करण्यात आलं आणि हे थोडसं मतदान त्या ठिकाणी कमी झालं, 1-2 हजाराचा काहीतरी फरक राहिला, पण खूप पैसा वाटला असं म्हणलं जातं, असं वाटतं। तुम्ही सांगलं पैसा वाटला, जेवण वगैरे ह्या गोष्टी तुम्ही बोलले। केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव साहेब गेल्या 30-45 वर्षापासून मेकर मतदारसंघात आणि जिल्ह्यात मध्ये राजकारण करतात। माजी आमदार संजय रायमोलकर साहेब यांनी 15 वर्ष आमदार येतात आणि 2.5 वर्षाच्या काळामध्ये हजारो कोटीची कामे झालेली आहे। आणि केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव साहेब हे देऊळगाव माळी सर्कल मधूनच जिल्हा परिषद सदस्य झाले होते। म्हणजे राजकीय प्रवास त्यांचा तुमच्या देऊळगाव माळी सर्कल मधूनच झालेला होता। तुम्हाला असं म्हणायचं की बा यावेळेस लोकांनी विकासाला महत्व बिलकुल दिलं नाही, किंवा आजकालच्या राजकारणामध्ये परिवर्तन होत चाललं की विकास बाजूला आणि वेळेवर ज्या राजकीय घडामोडी घडतात, वातावरण घडतंय, असं म्हणायचं का तुम्हाला? हो साहेब, यावरती एक महत्वाचं कारण 30 ते 35 वर्षापासून सर्व सैनिक मंडळी, आमदार साहेब स्वतः सर्वांच्या सुखादुखामध्ये सहभागी होतात, त्याचबरोबर लग्न कार्यामध्ये सहभागी होतात। त्यांचा मोठा एक गोतावळा, त्याचबरोबर सर्व शिवसैनिकांचा एक गोतावळा
एवढं करूनही आणि एक विकास कामं जर तुम्ही पाहिली तर प्रत्येक गावात विकास कामं कोट्यवधी रुपयाची आज रोजी चालू आहे. आज माझ्या देवगाव माळीला पांडुरंग संस्थानला 2.5 कोटीचा निधी आता त्यांनी दिला. नंतर सोनाटी येथील मल्हारी महाराष्ट्रकांत संस्थानलाही कोट्यवधी रुपयाचा निधी दिला. कोणत्याच गावाला निधी कमी नाही. परंतु लोकांनी का नाकारलं याचं एक महत्वपूर्ण कारण असं होतं की वेळेवरच्या एक थोड्याशा भूलथापांना लोक बळी पडले आणि वेळेवर दिलेला पैसा असेल, दारू असेल, या लोक भुलले आणि ते नेमकं मतदान थोडस बाजूला गेलं आणि थोड्या फार फरकानं या ठिकाणी आमचा पराजय झाला. राजकारणामध्ये जय पराजय ह्या गोष्टी चालू राहत असतात. जनतेच्या मनातला आपण कधीच ओळखू शकत नाही. एखाद्या राजकारणी लोकांची चूक झाली की जनता त्यांना त्यांची जागा दाखवत असते. हे या गोष्टीवर थोडंफार दिसून आलेलं आहे. बरोबर. माजी आमदार संजय रायमोळकर साहेब यांचा पराभव झालेला आहे. तरी सुद्धा रायमोळकर साहेब म्हणजे 23 तारखेला जेव्हा निकाल लागला तेवढा एक दिवस जर सोडा तर दुसऱ्या दिवसापासून जनतेच्या जसे पहिले संपर्कात होते तसेच आता सुद्धा संपर्कात आहेत आणि कामं सुद्धा सुरू होत आहेत. म्हणजे पद नसलं तरी काम करण्याची पद्धत, जनतेचा संपर्क त्यांचा सुरूच आहे. तुमच्या माध्यमातून म्हणजे एक शिवसैनिक म्हणा, एक ग्रामीण भागातील कार्यकर्ता म्हणा किंवा तुमची तळमळ किंवा खेड्यापाड्यात काय चर्चा आहे काय नाही, आदरणीय केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव साहेब आणि सन्माननीय रायमोळकर साहेब यांनी ही जी डगमगलेली सेना दिसायला लागली आता, कारण उघडच विषय येतो. पराभव झाला म्हणजे तो उघडच विषय झालेला आहे, त्याबद्दल काही दुमत नाही. ही डळमळलेली किंवा एक काय म्हणतो आपण हलगर्जीपणा म्हणा किंवा मरगळ आली म्हणा, याला उभारी देण्यासाठी काय करायला पाहिजे तुमच्या हिशोबाने? एक मन मोकळेपणा सांग. एक शिवसैनिक या नात्यानं आणि ग्रामीण भागात राहत असताना जी चर्चा होते आहे त्या चर्चेसह सविस्तर मी या ठिकाणी आज आपण विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर देऊ शकतो की आमदार साहेबांच्या माध्यमातून जी विकास कामं आहेत आणि गोरगरिबांची जी कामं आहेत ती नेहमी करता होत राहिलेली आहेत आणि इथून पुढे होणार आहेत यात मात्र शंका नाही. परंतु नेमकं असं म्हटलं जातं की जुन्या कार्यकर्त्यांना थोडस बाजूला सारल्या गेलं आणि नवीन कार्यकर्त्यांना पुढे आणून हे झाल्यामुळं थोडासा पराजय झाला. परंतु तसं काही नाहीये. आम्ही आमच्या देवगाव माळी जिल्हा परिषद सर्कलमध्ये, सोनाटी जिल्हा परिषद सर्कलमध्ये अतिशय प्रामाणिकपणे काम करणारी मंडळी आहे आणि त्यांनी खरोखर प्रामाणिकपणे शिवसैनिकांनी शिवसेनेचंच काम केलं. परंतु कसं झालं माहितीये का, एक जो गट होता किंवा ज्या गटाकडे कोणी पाहत नाही, ज्या गटाकडे कोणी बोलत नाही, अशा गटांनी काय केलं की शिवसेनेचं भरपूर वर्ष राज्य झालं, भरपूर वर्ष झालं आणि हे मंडळी नेहमी करतात शिवसेना करतात म्हणून चला आपण मत फिरवून घेऊ, मतदान त्यांनी थोडस बाजूला केल्यामुळे एवढी आम्हाला पराजय झाला. असं ग्रामीण भागाचं एक चित्र आहे. आणि खासदार साहेबांच्या माध्यमातून आणि आमदार साहेबांच्या माध्यमातून या ठिकाणी एकच संदेश देऊ इच्छितो की त्यांनी जुन्या कार्यकर्त्यांनाही सोबत घेतलं पाहिजे आणि आमच्यासारखे जे नवीन कार्यकर्ते आहेत त्यांनाही सोबत घेतलं पाहिजे आणि वेळोवेळी आपल्या आता खासदार साहेबांकडे आपण आग्रह करणार नाही. ते आज एवढ्या मोठ्या भारताचं, एवढ्या मोठ्या हिंदुस्थानचं नेतृत्व करत असताना साहेबांना वेळ नाही. परंतु या ठिकाणी डॉक्टर संजय रायमोळकर साहेब, माधवराव जाधव आहेत, ऋषीभाऊ जाधव आहेत, त्याचबरोबर सुरेश तात्यावाळकर आहेत, आमचे मित्र जयचंदजी भाटी आहेत. या सर्वांच्या माध्यमातून गोरगरिबांचे कामं तर आपण नेहमी करतोच, परंतु पुन्हा संपर्क वाढवण्याची आज या ठिकाणी गरज आहे असं मला वाटतं. पराभव झाल्यानंतर चर्चा अशी सुद्धा आहे की जे गावातले काही वादविवाद असतात, श्रेयवादाचे म्हणा, मान अपमानाचे म्हणा, मान सन्मानाचे म्हणा, एक अंतर्गत वाद प्रत्येक गावामध्ये थोडेफार का होईना आहेतच. त्याच्यामुळे मतदान कमी पडलं अशी चर्चा आहे. मग अंतर्गत गावाच्या वादामुळं एवढी मोठी जागा पाडणे किंवा रायमोळकर साहेबांना पाडणे आणि महाराष्ट्रामध्ये सत्ता आलेली असता सुद्धा ही सीट जाणे तुम्हाला कितपत योग्य वाटते? कारण गावातले वाद आज न उद्या मिटणार आहेतच. त्या गोष्टी आपसातल्या गावात, गाव म्हणजे घर, गावकरी ते राव नाही करी अशी गोष्ट असते ती. गावातल्या गोष्टी ह्या मिटणारच, पण 5 वर्ष पश्चातापाची पाळी नाही का? 100% साहेब. मी एक जवळचा कार्यकर्ता साहेबांचा असल्यामुळं मलाही जास्त खंत वाटली. परंतु ग्रामीण भागातले लोक आजही बोलून राहिले किंवा खरंच कसं झालं हे आणि आपण काय कसं म्हणजे काय करायला पाहिजे होतं म्हणजे साहेब निवडून आले असते. आज महाराष्ट्रभर शिवसेनेची आणि महायुतीची सत्ता आणि त्यामध्ये आपली मेखरची जागा अपयश येणं हे आमच्यासाठी खूप एक वेदनादायी आहे. त्याचा खूप त्रास झाला. आमच्या देवगावमाळी येथील आम्ही मंडळी मनस्ताप करण्यात म्हणजे सहन करू शकत नव्हतो म्हणून आम्ही सरळ बालाजीला निघून गेलो आणि त्या 2 ते 3 दिवस तिथं
शांत बालाजी समोर नतमस्तक होऊन आम्ही साहेबांसाठी प्रार्थना केली किंवा मुख्यमंत्री साहेब एकनाथ शिंदे साहेब झाले पाहिजे आणि एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री झाल्याच्या नंतर आमदार साहेबांना डॉक्टर संजय रायमोलकरांना एखादं पद त्या ठिकाणी मिळावं अशी अपेक्षा आणि असे एक साकडं आम्ही श्रीमंत श्री बालाजी महाराजांना त्या ठिकाणी घातलं. परंतु त्या ठिकाणी आमचा नाईलाज आहे. आम्ही ही उणीव येणाऱ्या उद्याच्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीला संपूर्ण शिवसैनिक भरून काढेल यात कुठलीही माझ्या मनात तिळमात्र शंका नाही. कारण विकास कामं ही प्रत्येक गावात खूप झालेली आहे आणि संपर्कही एक शिवसैनिकाचा, त्याचबरोबर खासदार प्रतापरावजी जाधव साहेब यांचे बंधू माधवरावजी जाधव असतील, ऋषीभाऊ असतील, हे प्रत्येकाच्या सुखादुखामध्ये त्या ठिकाणी सहभागी आहेत. आमदार डॉक्टर संजय रायमोलकर यांच्या परिवारातला कोणी त्या ठिकाणी सुखादुखामध्ये सहभागी आहे. एवढे जवळीकता असूनही मतदान कमी पडलं, परंतु येणाऱ्या उद्याच्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीमध्ये आमचा शिवसैनिक कुठेही कमी पडणार नाही ही मी आत्मविश्वासाने त्या ठिकाणी सांगू इच्छितो. आणि आज जे खचून गेलेल्या माझे शिवसैनिक आहेत त्यांना मी या ठिकाणी आजच्या मकर संक्रांत झाले तो एकच दिवस होता, त्याच्या दुसऱ्या दिवशी साहेब घराच्या बाहेर पडले आणि सुखादुःखामध्ये सहभागी होऊन विकास कामाचा धडाका त्यांनी त्या ठिकाणी सुरू केला. त्याच पद्धतीने आपणही सुद्धा सर्व शिवसैनिक एका जुटीनं एका मुठीनं त्या ठिकाणी येणारी पंचायत समिती जिल्हा परिषद असेल आपण त्या ठिकाणी ठामपणे विश्वासानं त्या ठिकाणी जिल्हा परिषदेवर भगवा फडकवल्याशिवाय आणि पंचायत समितीवर भगवा फडकवल्याशिवाय आम्ही राहणार नाही असा आजच्या या मकर संक्रांतीच्या निमित्तानं या ठिकाणी सांगू इच्छितो. तुमच्याच उत्तरावर माझा प्रश्न आहे, येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीत तुम्ही इच्छुक आहेत का? हो, मला जर माझ्यावर जर माननीय खासदार प्रतापरावजी जाधव साहेब केंद्रीय मंत्री, त्याचबरोबर माझे पितृतुल्य आमदार माजी आमदार डॉक्टर संजयजी रायमोलकर साहेब आणि सुरेश तात्यामालुकर, माधवरावजी जाधव, ऋषीभाऊ जाधव यांनी जर माझ्यावर विश्वास टाकला तर मी येणाऱ्या जिल्हा परिषदला देवगाव माळी सर्कल मधून त्या ठिकाणी इच्छुक आहे. आणि देवगाव माळी सर्कलचं एक वेगळं नातं आहे. त्या ठिकाणी पाटील समाजालाही आम्हाला सोबत घ्यावं लागतं आणि माळी समाजाचं एक प्रतिनिधित्व करत असताना माळी समाजही सोबत घ्यावा लागतो. सर्वच बहुजन मंडळी त्या ठिकाणी वावरते आहे, परंतु एक मतदानाचा जर कौल पाहिला तिथं पाटील समाजाचा आणि माळी समाजाचं खूप मोठं वर्चस्व आहे. आणि या दोन वर्चस्वामध्ये जर मला त्या ठिकाणी जिल्हा परिषदचं किंवा पंचायत समितीचं जर प्रतिनिधित्व मिळालं तर मी त्या ठिकाणी इच्छुक आहे. विधानसभेची निवडणूक झाली, तुमच्या देवगाव माळी सर्कल मध्ये रायमोलकर साहेबांना लीड आहे का नाही? आमच्या देवगाव माळी सर्कल मध्ये लीड नाही. आमच्या देवगाव माळी सर्कल मध्ये लीड नसला तरी माझ्या वैयक्तिक देवगाव माळीमध्ये साहेबांना त्या ठिकाणी लीड आहे. ज्या ज्या गावात लीड नाही, समजा मतदान खालीवरी प्रत्येक गावात झालेलं आहे, जवळपास तुमचं सर्कल नाही, होणार मेकर तालुका खालीवरी झालेलंच आहे. तुमच्या सर्कल मध्ये तुम्ही जर जिल्हा परिषद किंवा पंचायत समिती इच्छुक आहे म्हणता, तुमचा त्या खेड्यापाड्यात संपर्क तसा सुरू आहे का? हो, तुमची मानसिकता तुम्ही स्वतः बोलून दाखवायला लागले, पण मतदारांमध्ये शिवसैनिकांमध्ये अशी काही तुम्हाला उभं करावं किंवा इतर काही इच्छुक आहेत का अजून काही त्यामध्ये? इच्छुक आहेत का हे मला माहिती नाही, पण माझी एक मानसिकता आणि मी तिथल्या जिल्हा परिषद सर्कल मध्ये फिरतो आहे. त्या ठिकाणी प्रत्येक गावागावात जात असताना प्रत्येक गावागावातील सर्व सरपंच मंडळी असतील, आमची पत्रकार मंडळी असेल, त्याचबरोबर तंटामुक्तीचे अध्यक्ष असतील, यांच्यासोबत माझा संपर्क आहे. आणि मी तिथून तेवढ्या देवगाव माळी सर्कल मधल्या म्हणजे बरेच गावं मी कंटिन्यू त्या ठिकाणी जाणं येणं माझं चालू असतं आणि तिथल्या मंडळी सोबत माझा कॉन्टॅक्ट आहे. ते होते राजूभाऊ मगर देवगाव माळीचे आपल्यासोबत. एक सामाजिक कार्य, राजकारण याबरोबर एक वार्ताहर, बातम्या वगैरे, जनतेशी संपर्क, सुख दुःख वेळोवेळी ते एकमेकांच्या संपर्कात असतात. शिवसेनेचं सक्रिय काम करतात ते. निवडणुका असो किंवा वेगवेगळे कार्यक्रम असो, शिवसेनेचे म्हणजे केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव साहेब, माननीय माजी आमदार संजय रायमोलकर साहेब, माधवभाऊ जाधव, ऋषीभाऊ जाधव, सुरेश वाळूकर व इतर मंडळींच्या संपर्कात राहून ते नेहमी कार्य करत असतात. जय पराजय होत राहील, मात्र काही जे जुने नवे शिवसैनिक आहेत त्यांना एकत्रित करून खासदार साहेब, आमदार साहेब यांनी नव्याने मूठ बांधण्याची गरज आहे. येणाऱ्या जिल्हा परिषद किंवा पंचायत समिती निवडणुकीसाठी राजूभाऊ मगर देवगाव माळी सर्कल मधून इच्छुक आहेत. जर त्यांच्यावर पक्षाने विश्वास टाकला तर ते 100% निवडणूक लढवतील व त्यांचा दांडगा संपर्क त्यांच्या सर्कलमध्ये असल्याचे त्यांनी सांगितले. तुम्ही आम्हाला वेळ दिला त्याबद्दल तुमचे धन्यवाद. धन्यवाद.
बातमी आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब मात्र नक्की करा.